शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आता सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी प्रशासनाने आता थेट दडपशाहीला सुरुवात केली असून आज पहाटे मोठी कारवाई करण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित ड्रोन सर्वेक्षणाला कडाडून विरोध करणारे के पाटील यांना पोलिसांनी आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास निमगाव येथून ताब्यात घेतले असून सध्या त्यांना माडा पोलीस स्टेशन मध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे। प्रशासनाच्या या कारवाईमुळे शेतकरी वर्गांमध्ये मोठी खळबळ उडाली असून 4 आणि 5 तारखेला निमगाव व माळशिरस तालुक्यातील आणि इतर गावांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचे ड्रोन सर्वेक्षण प्रस्तावित होते। या मोजणीला शेतकऱ्यांचा आधीपासूनच तीव्र विरोध आहे। याच आंदोलनाचे नेतृत्व करणारे के पाटलांना सर्वेक्षणापूर्वीच ताब्यात घेऊन सरकारने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही के पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की प्रशासनाने कितीही दडपशाही केली तरी शेतकऱ्यांचा हा संघर्ष थांबणार नाही। शक्तीपीठ महामार्गामुळे आमची सुपीक शेती आणि ग्रामीण भागाचे अस्तित्व धोक्यात येणार असेल तर त्याला आमचा विरोध कायम राहील। मला स्थानबद्ध केले असले तरी हजारो शेतकरी लोकशाही मार्गाने या मोजणीला विरोध करतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे। शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणी जोर धरत आहे। पण के पाटील यांच्या अटकेनंतर आता हे आंदोलन कोणती दिशा घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, शक्तीपीठ महामार्गाबद्दल आणि सरकारच्या या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद।